महेश, काय साहेब? उद्या जरा वेळेवर या चावी घ्यायला. हा, काम वाढलंय, कामाकडे लक्ष द्या जरा. हो साहेब. यायचं का अर्धीत गर्दी? हा? दारू प्यायला यायचं का? आज जरा मूड झाला होता. आमच्या कलिग सोबत आम्हाला बसता येत नाही, बरं वाटत नाही, म्हणून म्हणलं तुला विचारावं, यायचं का? तुम्ही आता एवढा आग्रह करताय तर येतो. अच्छा. महेश, बंद करून चावी तुझ्याकडेच ठेवा. नामाशेठ, तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या यशासाठी तुम्हाला शुभेच्छा. ही कसली प्रगती? ही काय प्रगती विगती नाही. कसं, एक अंडी ब्रेड विकणारा माणूस एका पतसंस्थेचा मालक होतो, ठीक आहे, काय कमी आहे? अभिमान वाटतो तुझा. ही उंची काहीच नाही, अजून लय मोठी उंची गाठायची. आता फक्त गावात हवाय, मग तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशात, मग जगात हवा झाली पाहिजे. होणार होणार होणार, सगळं होणार, 1001% होणार. राज्य करणार तू एक दिवस. माझी आई पण अशीच म्हणायची. आईची आठवण येते. आई, तुमचा मुलगा अतिशय हुशार आहे. बघा तो आता कुठल्या कुठे जातो. बस, तुम्ही बोलला ना, विषय संपला. तुमच्यासारखी डॉक्टरांसारखी माणसं असे माझ्या मागे उभे आहेत ना, मग संपला विषय, संपला. मी तर आता तुझ्या मागेच लागणार. माझं लागणार म्हणजे? जसं ते हे ना, ते कंगन, कोण ते? हा, काय कंगनी बाबा, दारू प्यायला. सॉरी. हा, मिस्टर कंगनी. आपलं काय म्हणणं आहे, सगळ्यांचं भलं झालं पाहिजे. झालं पाहिजे. डिंपल मोठी हिरोईन झाली पाहिजे, गावचे सरपंच मुख्यमंत्री झाले पाहिजे. मुख्यमंत्री. ज्याच्याकडे सायकल आहे त्यांनी लुना घेतली पाहिजे, ज्याच्याकडे लुना आहे त्यांनी 4 चाकी घेतली पाहिजे, ज्याच्याकडे 4 चाकी आहे त्यांनी ट्रॅक्टर घेतलं पाहिजे, आणि ज्यांनी ट्रॅक्टर घेतलंय त्यांनी जेसीबी घेतलं पाहिजे. असा प्रगती चालय. जेसीबी. हा, झालं पाहिजे, झालं पाहिजे. पण मला हे एक आहे प्रश्न, तो असा की त्या मिस्टर कंगनीची कृपा फक्त तुझ्यावरच आहे, बाकी तिथल्या तिथेच आहे सगळे, त्यांची काही हे नाही. नुसती कंगनी बाबांची कृपा असून चालत नाही. मग तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? नाही, मी कधीच कोणाला, मी अजिबात खोटं बोलत नाही. मी खोटं बोलणाऱ्याच्या मौतीला जात. चांगले. हे पाताळ कंगनीचं सिक्रेट आहे डॉक्टरांचं. पाताळ कंगनीच पैसे डबल करून देते. ते काय आहे, डॉक्टरांकडे ना अशी छडी आहे, ते असे घासतात आणि अशी वाटी असते, त्या वाटीमध्ये पैसे ठेवतात, मग ते असे गोल 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 फिरवतात, डबल. आता तर 5 पट होणार आहेत, 5 पट. घ्या ना तुम्ही. तू चालू एवढंच. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. मॅडम, त्या डॉक्टरकडेच सगळे जमिनीचे पेपर आहेत, पण तो म्हणतो मॅडम भेटल्याशिवाय व्यवहार होणार नाही. त्याच्याकडे कसे गेले पेपर्स? त्या बाईकडूनच त्याने स्वतःच्या नावावर करून घेतली जमीन. पण ती तर मी तुम्हाला सांगितली होती आपल्या नावावर करायला. त्याने केली, तुम्ही का नाही केली? काय विचारते मी? मॅडम, आम्हाला वाटलं तो आपलंच काम करतोय, पण त्याने स्वतःची पोळी भाजून घेतली. आम्ही पैसे पण दिले होते त्याला, त्या मुलीला, त्या बाईला, आणि आम्हाला पण फसवलं त्याने.
दिसतो साधा पण लय डेंजर माणूस आहे तो. आम्हाला कळलंच नाही त्याने कधी आणि का फसवलं आणि कधी येडं बनवलं आम्हाला. आपण किती जबरदस्ती केली पण तिनं आमच्या नावावर नाही जमीन केली. त्यानं अशी काय जादू केली काय माहिती. तिनं लगेच त्याच्या नावावर जमीन केली आणि पेपर पण आणून दिले. त्याच्या इतका शातीर माणूस आम्ही आजपर्यंत बघितला नाही मॅडम. मग तर त्याला भेटलंच पाहिजे. संपतराव, बोलवा त्याला. टोन्या, ये इकडं. आपण दोघं मिळून कलिंगड संपू. हा हा, तू आधी का पण लवकर दे एक फोड. घे. ही संपली, आता दुसरी दे. दिली की बाद झालं की. बारक्या पोरांनी लय कलिंगड खायचं नसतं, नाही तर पोटात त्या बियाचं झाड उगवतंय. अग मी एखादा बारका राहिली वय, हे असलं मला नको सांगू. तू दे मला कलिंगड. एकदा सांगितलंय ना, दिलंय म्हणून बाद झालं. आता मला खाऊ दे. अगं तूच म्हणली ना ते कलिंगड आपल्याला संपवायचंय म्हणून. मी हाय की मग संपवायला. आजे तिला सांग ना आता, बघ की कसे करते मला कलिंगड द्याय ना. काय आहे त्या कलिंगडात? तू एक काम कर, पपई जाऊन घेऊन ये. मी ऐकलोय की ती पपईची साल तोंडाला लावली ना की तोंड लय चकाकत. त्यापेक्षा आंघोळ कर, अजून चमकेल. तुला घातलं म्हणून डाबऱ्या तुझा मोडदा बचवला. मी मस्त रोज आंघोळ करते, तूच पारोसा दिसतोयस. ए मम्मी, मला कलिंगड दे. कशाला ओरडतोयस? काय झालं? तिला सांग ना कलिंगड कापलंय. एकटीच का त्या मला वाटत एवढे पोट दिले होते. अक्का, तुम्ही काय बारके आहेत का? त्याला आवडतंय म्हणून आणलंय ना, आणि त्याला देत नाही तुम्हीच खात बसलाय. तुम्ही आय बघितलं का? मी काय बी खायला लागले ना की लगी हे माझं खाणं काढतात. मी काय खाऊच नाही का ग? आता एवढूस एक कलिंगड ते मी खाल्लं तर कुठं बिघडतं सांग बरं? कुठं माझ्या पोटाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसल काय सांगता बी येणार नाही. अगं एवढंच हाय वय ग ते. अगं एवढं मोठं कलिंगड आहे ते 10 माणसांनी खाल्लं ना तरी सरायचं नाही. आणि म्हणते माझ्या कुठल्या पोटाच्या कोपऱ्यात जाईल. ए मुर्द्या, गबस. आय बघितलं का कसं माझं खाण्यापिण्याचं काढतात? तू बोल ना काहीतरी. अगं गडवा म्हणून वाचली गीता आणि म्हणतोय रामाची आई सीता. अशी गत आहे तुमची. रोज उठून कुठं बाया चिखलात दगड मारू मी? अगं एखाद्या डुकराला जर सांगितलं ना चिखलात लोळू नको तर ते सोडल, पण तुमच्यात काय फरक नाही पडायचा. तिकडे गोंधळ घाला तुम्ही, मला काय मध्ये घेऊ नका बाय. वंदी अक्का, तुम्हाला राग येईल पण जरा स्पष्टच बोलते. ही बघा, आता ही बरं झालेत. आत्या बी धडधाकट आहेत आणि डिंपलचं लगीन झालंय तेव्हा तुम्ही इथनं गेलात तरी चालेल. वा ग वा, अशी कशी जाईन मी? तुझा जावई इथं वाड्यात राहिलेला चालतो तुला, आणि मी राहिले तर तुमच्या पोटात दुखतंय होय? हा वाडा माझ्या बापाचा हाय. हा वाडा माझ्या आईचा हाय. बघू ना मला इथनं कोण बाहेर काढतो. तुला सांगते मंगले, ज्या दिवशी तू तुझ्या जावायला ह्या वाड्या बाहेर काढशील त्याच्या दुसऱ्या मिनिटाला बघ मी बी जाईल वाड्याच्या बाहेर. माझ्या जावायला मध्ये घ्यायचं काम नाही. होय ना? मग माझ्या बी खाण्यापिण्याचं राहण्याचं अजाबात काढायचं नाही. लय जर वाचा वाचा करायला लागल्या ना तर मी आणि माझी आई मिळून तुमच्या सगळ्यांनी वाड्याच्या बाहेर हाकलून देईल. मग कळल. तेवढंच जमतंय. चल टोन्या. आणि इकडे ते कलिंगड आहे बघ की नेलं. ही बाई माझ्यासारखी चालाक वाटते. तिला गरज असतानाही माझी भेट नाकारली तिनं. एकतर तिला माझी किंमत कळत नाहीये किंवा ती मला झुलवत ठेवते. मुद्दाम मला माझी जागा दाखवते. शेवटी काय राजकारणी येते, मला पण जरा जपून पावलं टाकावी लागतील. ती अशी सहज तयार होईल भेटायला असं नाही वाटत मला. हॅलो, आज रात्री बंगल्यावर भेटायला ये. मी तुम्हाला आधीच सांगितलंय
मॅडम भेटायला तयार असतील तरच. त्यांनीच सांगितले, त्यांनीच वेळ काढलाय तुझ्यासाठी, तेव्हा वेळ येते. नाहीतर भेटायचं विसरून जा. नाही, ती वेळ नाही येणार. कुठं ठेवल्या डॉक्टरांनी कपाटाची चावी? डॉक्टर, आता आपण अजिबात वाढत राहायचं नाही. आपण दुसरीकडे राहायला जाऊ. आता काय झालंय? अहो वंदी आत्या ना, आपण इथं राहतोय म्हणून सारखी भांडत्या. मम्मीला मला काय पण बोलत असती. हिरोईन व्हायचं ना तुला, मोठी स्वप्न बघ ना. इथे एवढी आनंदाची बातमी तुला द्यायला आलोय आणि तुझं काय चाललंय तर हे. कसली आनंदाची बातमी? हे ती आमदार बाई आज भेटायला तयार झाली. काय? अहो ही खरंच आनंदाची बातमी आहे की. म्हणजे एकदाचा या जमिनीचा व्यवहार होणार आणि आपल्याकडे लय पैसे येणार. येणार, खूप सारे पैसे येणार. आता आपण सांगू त्या किमतीला ती जमीन विकत घेते की नाही बघ. इथं हे पैसे हाती आले, इथून खूप लांब निघून जाऊ. मग तो जामकर आपल्याला कधीच पकडू शकणार नाही. म्हणजे आपल्याकडे आता लय पैसे येणार. मी हिंदी पिक्चरची बडी हिरोईन होणार. त्या जामकरने आपल्याला पकडायच्यात आपण इथनं सटकणार. सगळं कसं मनासारखं होतं ना डॉक्टर. लय भारी वाटतंय. आओ मी ऊपर आसमानीची. कपाटाची चावी तुमच्याकडे का? असंच विचारलं. आप्पा कोणतं बनवू आज पान? 120-30 हरिपत्ती, इलायची. हा आणि हो ते 32 मिनिट कमी द्यावा. हो, नाही तर संध्याकाळ वांद करतील जेवणाचं. बनवायला साधा द्या. हा देतो. हे घ्या आप्पा. तुम्हाला कळलं का? वाड्यावर पोलीस जाऊन आपल्या देव माणसाला हे देत आहेत म्हणून, म्हणजे त्रास देत आहेत. अरे ह्या पोलिसांचं तर काय समजणच झालंय. त्या डॉक्टरांना उगाच त्रास देत बसले ती. आणि एवढंच नवं, त्यांच्या बायकोला सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले ती. अरे या पोलिसांची रीतच आहे चांगल्या माणसाला त्रास द्यायचा. त्याला डिंपलची चौकशीच करायची होती ना, मग सरळ वाड्यावर जायचं ना. या पोलिसांनी लय त्रास दिलाय आपल्या देव माणसाला. अहो ते आपल्या पाठीशी उभं राहतात, गोरगरिबांची मदत करतात, म्हणून कोणतरी खार खाऊन आहे आणि म्हणून हे सगळं चाललंय. अरे मग आपण कशासाठी आहे? हा, आपण सगळं हे करतोय म्हणून सगळं हे होतंय. आपण काय करतोय? म्हणजे आपण सगळं सहन करतोय ना. आपण पोलिसांना सांगितलं पाहिजे की हे सगळं चुकीचं आहे म्हणून. अगदी बरोबर बोललास बघ. हे घ्या. किती आले? 40 रुपये. साहेब, गावात सगळीकडे एकच चर्चा आहे. आपण नियम धाब्यावर बसून लोकांना त्रास देतो, दादागिरी करतो. मला तर काळजी वाटते साहेब, कुणी वरपर्यंत तक्रार केली तर. खरं आहे तुमचं. आपण उगीच त्या देव माणसाला त्रास दिला आणि लोकांचा राग ओढावून घेतला. प्रायश्चित्त केलं पाहिजे. पण साहेब तुम्ही तर फक्त तुमची ड्युटी केली. लोकांना कुठे कळतंय हे वाईकर. त्यांचा राग शमवला पाहिजे. मग काय करणार आहात तुम्ही? प्रायश्चित्त. ते जमिनीचे कागदपत्र सगळे घेतलेत ना, नाही तर परत तिथं गेलं गडबड नको. कांगिनी कांगिनी अय कांगिनी कांगिनी अय कांगिनी कांगिनी अय कांगिनी कांगिनी. कुठे निघालात? एवढ्या रात्री कुठे निघालात? कुठे फिरायला निघालात का? वय मी पण जायचं फिरायला, पण एकटाच जायचं. बायको सोबत फिरायला जायचा खूप वेळा प्लॅन केला, जमलाच नाही कधी प्लॅन बायको सोबत फिरायला जायचा. नोकरी नोकरी नोकरी, गुन्हेगार 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 करत इथपर्यंत आलो. साहेब तुम्ही इथं परत तुम्ही केले ना एकदा चौकशी? चौकशी केली? डिंपल कपाडिया तुमची चौकशी केली मी?
चौकशी केली मी तुमची? खरं म्हणजे मी तुमची इथं चौकशी करायला पाहिजे होती. उगीच मी तुम्हाला तिकडे घेऊन गेलो. सांगा मी तुमची चौकशी केली म्हणजे केली आणि नाही पण केली. अहो मी यांना घेऊन गेलो. यांना म्हटलं की माझा गॉगल खराब झाला होता. माझा गॉगल खराब झाला होता. एक काच पडली होती. ती काच मी दुरुस्त करत बसलो होतो आणि दुसरा माझा जो पट आहे सापशिडीचा ते मधून फाटला होता. मला अशी चिकटपट्टी चिकटायची होती. मला नख नाहीत. नखरे बघा मला नख नाही. यांची नख मोठी त्यांना म्हटलं की मला ते काढून दे. त्यांच्याकडून काढून घेतले आणि यांना वाटतं मी याची चौकशी केली. तरी पण तुम्हाला वाटत असेल ना मी तुमची चौकशी केली. तुमच्या पाया पडतो मी. मला माफ करा. तुम्ही मला माफ करा. हे राहू दे. अहो एवढं काय केलंय माफ करण्यासारखं? अजिबात गरज नाही माफी मागायची. साहेब हे पहा, मी विनंती करतो तुम्हाला, प्लीज हे माफी वगैरे नका मागू. तुम्ही काय एवढा मोठा गुन्हा केलेला नाहीये. मला त्रास होत हो. इतका नाजूक काळजाचा माणूस मला कसा नाही दिसला असा माणूस. मला कसा नाही सापडला असा माणूस. डॉक्टर तुमचे पाय ना ते दूध पिते पाणी पिणं नाही. असं साहेब ऐका, तुम्ही ऐका प्लीज. तुम्ही मला लाजवताय. हे असं काही करू नका. प्रायश्चित्त वगैरे काही नाही हो. तुम्ही प्लीज काही हे करू नका. मला जायचंय. मला जाऊ द्या. तुम्ही दोघं माझ्या घरी चला. तुम्हा दोघांना मी घरी घेऊन जातो आणि तुम्हा दोघांसाठी मी चिकन करणार. चला फोन घ्या महत्वाचा फोन घ्या. हा पण मी तुम्हाला जाऊ देणार नाही अजिबात. हा नाही फोन नाही राहू द्या. पण प्लीज मला जाऊ द्या. काय विनंती करतोय इतक्या वेळ झाला. हे 2 किलो चिकन मटन काय फेकून देऊ मी? एवढं प्रेमाने तुमच्यासाठी केलं मी फेकून देणार? पैशाचा अपव्यय किती येतो? डॉक्टर ती एवढं पोट तिडकीनी म्हणतात ना, जावा की तुम्ही दोघं त्यांच्याकडं. ऐका अहो मंगलताई तुम्ही बघा. आईचं काय? ह्यांच्या आईचा सल्ला ऐका तुम्ही. तुम्हाला कळत कसं नाही? चला बरं. तुम्ही ऐका. असं कसं? कोंबडी आणली. अजून एक कोंबडी घ्यायची. कोंबडी. अरे वाटत होतं ह्यो काहीतरी यागळा निघल, पण कुठलं काय? ह्याच्यावर बी जादू केली वाटतं त्या बायभलव्यानं. लगा ना आम्ही गावात या इन्स्पेक्टरच्या नावाचं बोलबाला चालू आहे. जे ते त्याच्याबद्दलच बोलायला लागले आणि त्या इन्स्पेक्टरला अजून ठाऊक कुठं आहे? अख्खं गाव त्याच्या विरोधात आहे म्हणून. त्याला काय वाटलं आपण गावात येऊ कसं बी वागू आणि अख्खं गाव काय बघत बसल वय? अरे बाजा काय पण बोल. तो माणूस आहे ना एक नंबर अतरंगी माणूस आहे. अरे मी पण अगोदर त्याला घाबरायचो, पण नंतर त्याच्याबरोबर अर्धीत गर्दी करायला बसलो, गप्पा मारला, तेव्हा मला तो चांगला वाटला. म्हणजे मला नाही वाटत तो असा काय वाईट बीट माणूस असेल. आपण उगाच विषय आणतोय. अर्धीत गर्दी करायला म्हणजे? अरे म्हणजे बसलो होतो त्याच्या संग, गेलो होतो बसायला, लय गप्पा मारला. अरे एवढं कौतुक करत होतो तुला काय सांगू. अरे हे माकडा त्याच्या दाताळा. अरे तुला काय त्याने कौतुक करायला घेऊन होता गेला? तुझ्याकडनं माहिती काढून घ्यायला घेऊन गेलत ते. दारूच्या नशेतला का नाम्या, त्याला तू काय काय सांगितलंयस तुलाच ठाऊक. खरंय बजा. अरे माझ्या या ध्यानातच नाही आलं. आता मी काय काय बोललोय मलाच आठवण झालंय. लगा दारूमुळे तुझं इतकं वाटोळ झालं होतं तरी दारू सुटाना झाली वगैरे तुझ्या हातात ना. इकडे आता ह्याच्या पुढे जर दारूला हात लावलास का नाही तू, बाटलीसारखा तुला उचलून विषयाच्या बाहेर फेकून देईन एका चुकीतच. ए बजा मी नक्की इन्स्पेक्टरला काय सांगितलंय? कंगनी बाबांबद्दल नाही ना सांगितलं. डॉक्टर मला पैसे डबल करून देतात हे जर सांगितलं असेल ना तर विषय संपला. आता हा फोन पण उचल ना. काल जीव चालला होता मॅडमला भेटण्यासाठी. काय झालं? आता मुद्दाम ऍटिट्यूड दाखवतोय आपल्याला. तुम्ही भेट नाकारली ना त्याला, त्यामुळे असं करतोय. नका फोन लावू त्याला. पण मॅडम जमिनीचे पेपर त्याच्याकडे आहेत आणि जमीन त्याने त्याच्या बायकोच्या नावावर केली. ही जमीन ते पेपर्स सगळं आपल्याकडे येणार. तुम्ही फक्त एक काम करा,
संपत बोला मॅडम.